लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहच्या अतिरेक्यांकडील हजारो पेजर्सचा एकाच वेळेस स्फोट झाला। या स्फोटांमागे इस्रायलचा हात असल्याचा आरोप हिजबुल्लाहने केलेला आहे। गेल्या वर्षभरापासून इस्रायल आणि लेबनॉनमध्ये संघर्ष सुरू आहे। इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणा मोसादचं बिलो द बेल्ट मिशन नेमकं काय आहे पाहूयात। इस्रायल युद्धात मोबाईल बॉम्ब, लेबनॉन मधील पेजर स्फोटांमागे इस्रायल, हिजबुल्लाह विरोधात मोसादचं मिशन बिलो द बेल्ट। लेबनॉन देश चांगलाच हादरलाय, कारण अचानक अनेक लोकांच्या पेजर्समध्ये स्फोट झाले। या स्फोटांमध्ये 11 जणांचा मृत्यू झालाय, तर 3000हून अधिक जण जखमी झाले। या हल्ल्यामागे इस्रायलच्या मोसादचा हात असल्याचा दावा करण्यात येतोय। इस्रायलची गुप्तहेर संघटना मोसादनं तैवान मेड 5000 पेजर्समध्ये छोट्या प्रमाणात स्फोटकं ठेवली होती। त्याचा स्फोट झाल्याचं लेबनॉनच्या सुरक्षा यंत्रणेचं म्हणणं आहे। हिजबुल्लाहच्या कमांडरला मोबाईल लोकेशन ट्रेस करून ठार केलं, त्यामुळे हिजबुल्लाहनं पेजर वापरायचा निर्णय घेतला। मात्र मोसादनं त्यावरही कडी करत लेबनॉन आणि सिरियातल्या पेजरमध्ये स्फोट घडवून आणलेत। ऑपरेशन बिलो द बेल्टच्या माध्यमातून कसे घडवले हे स्फोट ते पाहूया। लोकेशन ट्रेस व्हायला नको म्हणून हिजबुल्लाहकडून पेजरचा वापर, हिजबुल्लाहकडून 5000 पेजरची ऑर्डर, हिजबुल्लाह विरोधात इस्रायलचं मिशन बिलो द बेल्ट, डिलिव्हरीच्या आधीच पेजरमध्ये छेडछाड, सर्व पेजर्समध्ये 3 ते 15 ग्रॅम विस्फोटक पेरले, पेजरचं तापमान वाढवून स्फोट घडवले। मोसादनं PE-10 नावाचं स्फोटक पेजर्समध्ये ठेवल्याचा दावा। रिमोटली त्या पेजर्सला एक कोड पाठवला, त्या कोडमुळे झाली त्याची बॅटरी गरम, जी अल्कलाइन बॅटरी होती, लिथियम नव्हती, ती अल्कलाइन बॅटरी गरम झाल्यामुळे त्या गरमीनी हा जो स्फोटक होता हा फुटला आणि तो पेजर सुद्धा फुटला आणि त्यामुळे इतक्या लोकांना हानी झाली। हा एक सायबर कायनेटिक अटॅक होता। सायबर यासाठी की रिमोटली ऍक्टिव्हेट केलं गेलं, कायनेटिक यासाठी पेजरलाच बॉम्ब बनवण्यात आला आणि त्यामुळे मनुष्य हानी झाली, मनुष्याला हानी झाली। पेजर बनवणाऱ्या तैवानी कंपनीनं या हल्ल्याशी संबंध नसल्याचं म्हणत युरोपातील कंपनीला पेजर्स विकण्याची परवानगी होती अशी माहिती दिली। मात्र यामुळे आता मोबाईल फोनद्वारेही असे हल्ले होऊ शकतात का, असा सवाल उपस्थित झालाय। पेजरमध्ये वापरण्यात आलेली छोटी स्फोटकं लॅपटॉपच्या बॅटरीमध्येही बसवता येतात। याशिवाय स्मार्टफोनच्या बॅटरीमध्येही ते बसू शकतं। तापमान वाढवल्यानंतर फोनचं तापमान वाढतं आणि नंतर फोन स्फोटकाप्रमाणे घातक ठरू शकतो। त्यामुळे आता दहशतवादी किंवा शत्रू राष्ट्रांना टार्गेट करण्यासाठी मोबाईलमध्येही असे स्फोट घडवले जाऊ शकतात। त्यामुळे जगासमोर आता अशा हल्ल्याचं नवं आव्हान असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।